तेव्हापासून कोकण महोत्सव आमच्या गुरुजींबरोबर गाजलेली बारी. त्याच्यानंतर पिशीत आठवता तुमका? माका सांगणार म्हणजे समोरच्या तो माणूस तसं सोडणार नाही. आमचे बुवा तसेच माका किती जरी बोलले तरी ते हसून काढून जाते. त्याच्यामुळे काय माका माहिती आहे ते त्यांची काय हवा आहे. असू द्या, भजन बुवांचं खूप सुंदर आहे, काय विषय नाही. बरोबर चालला ना? तुम्ही सांगा माका नाही तर नाडी वडा माझी. मगाशी ते सांगतात साऊंड वाल्यांका रातभर करूचा. काय करूचा तुमका? काय बोलवलेली करू? नाडी तुमच्या हातात काय होत? पूर्ण वाक्य म्हणा ना. साऊंड वाल्यांना रात्रभर आम्हाला भजन करायचं. मी बाकीचं तुमच्यावर करू काही इलय नाही. काय हो, काय करू गेलास रात्रभर? भजन म्हणा ना पुढे. नाडी अहो होय, पण भजन करू गेलो ना हे सांगतात रातभर करूचा आमका म्हणतात. आता रातभर करूच्या अनेक गोष्टी असतात. काय हो असू द्या. काय म्हणतास? आज साऊंड वाले नाही, साऊंड वाल्यांमुळेच आम्ही असो. आज असे साऊंड क्वचित बघायला भेटतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ. भजनाला सुरुवात करतोय. काय त्यांनी चांगलं भजन केलं आणि मी जर पोपटासारखं बोला घेतलंय तर तुम्ही म्हणताच त्यांनी भजन केलं आणि हो पोपट आता चालू झालेलो. त्याच्यामुळे आधी भजन हा डबलबारीचा पहिला काम आहे. कारण अनेक जण सांगतात की डबलबारी म्हटल्याच्या नंतर प्रबोधन, मनोरंजन आणि भजन. पण आता प्रबोधन जास्त झाला, मनोरंजन जास्त झाला आणि भजन विसरले. ही आज शोकांतिका. त्याच्यामुळे आज तुम्ही इतके वर्ष भजन करताय आणि ते चांगल्या रीतीने या ठिकाणी सादरीकरण करताय. त्याच्यामुळे आज स्वप्नील मेस्त्री बुवा म्हटल्याच्या नंतर चांगलं भजन करणारे व्यक्तिमत्व, अशी बुवांची ख्याती. एकदा जोरदार आमच्या बुवांसाठी टाळ्या. धन्यवाद. या ठिकाणी सुरुवात करतोय भजनाला. पहिले नमन घेतोय. दादा मॉनिटरला जरा पक्वासाठीचा आवाज देतो.
मातला जीव गुंतला जीव गुंतला चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला चांद मातला चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला क्षणभर उघड नयन ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे पेटीचा आवाज वाढवा जरा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय जोडी तुझे तेथे तुझे सद्गुरु पाय जोडी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी सद्गुरु पाय दोनी श्री स्वामी समर्थ 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 पुंडलिका वरदे पंढरीनाथ श्री गुरुदेव विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवदा श्री लिंगेश्वर श्री विताळ आई भवानी आई भराडी श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु साईनाथ श्री ब्राह्मण देव
सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य सुशील गोटनकर, सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य काशीराम परब, या ठिकाणी आमचे दीपक तांबे भजनप्रेमी यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. या ठिकाणी युट्यूब वाले देखील आहेत, आमचे गावडे काका आहेत आणि आमचे मालवणी पोरगो युट्यूब चॅनल काय सध्या जमानो आणि लोक आता घराकडे बसून भजन बघतात, कारण आम्ही आज काय भजन करतलो तर उद्या त्यांना युट्यूबवर दिसलं जातं, बरोबर ना, आणि त्याचा आनंद ते घेतात. असू द्या, बाकी उगा हळूहळू भजनाला सुरुवात करतोय, भजन करायचं, कारण भांडूप मधल्याच्या नंतर भजनाची पंढरी आहे. ज्या ठिकाणी भजन चालू होतं तर हे जे कोण भजन रसिक आहेत लगेच त्याच्यामध्ये प्रत्येक जण हा कलाकार आहे, लगेच त्यांचे मात्रा मोजूक चालू होतं. अशी आमची भांडूप भजनाची पंढरी आहे. आज तुम्ही पाहुणे असास, तुमका मान दिलेला, चांगला भजन केलास त्याबद्दल काय वाद नाही, पण गजरा बिजरात काहीतरी करशात तर आमची घावणी घालूची सकाळी तयारी आहे तुमची, म्हणजे घावणी तुमका हो तुमचा आदर करणं गरजेचं, कारण बुवा तसे काही विषय नाही बोलताय म्हणजे त्यांचं आज ते माका अरेतोरी करू शकतात, पण मी त्यांना अरेतोरी करू शकत नाही, कारण आमच्या गुरुजींबरोबर मी स्वतः अनुभवलेलं आहे की स्वप्नील मेस्त्री बुवा म्हणजे त्या काळात मागच्या 5 ते 6 वर्षाच्या अगोदर एक धगधगतो निकार होतो, कोणाक ठेत नाही, ह्या माका माहिती आहे. असू द्या बुवा, जरा वाईट सांभाळून घ्यावा, घेशात ना, काय नाही, बिंदास तुम्ही माका बोला, काय राग येऊचो नाही, आपल्या काय करू. आता बारी झाली का उद्या होय तर आपण फिराक जाऊया, फक्त चालला तर ह्याच्यासाठी चालला, काय सुरुवात झाली. असे गोड माणूस आहेत, माका ते अरे तुरे करतात, माका राग नाही, माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत, पण त्यांच्या पोटावर मिशी आहे का बघा आधी. तू असं काय हो मिशी नाही, काय विषय काय, माका हे बघा मी आता तुमच्यापेक्षा अजून माझा 18 वय कुठली बघा, तुमका नाही कशी, तुम्ही मोठे असाल, तुम्ही अरे तुरे करा मात्र माका बिंदास, काही नाही, तुमच्या पोरग्याप्रमाणे मागला ठेवा. आता पोरगो म्हटलंय म्हणून बापाशी काय बोलायचा नसता, एक वेळ पोरगो बोललो तर चालता, पण बापाशी सांभाळून घ्यायचं असतात.